नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे मित्रांनो। 30 सप्टेंबरला म्हणजे उद्या कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा होणार आहे तुमच्या खात्यामध्ये। चला जाणून घेऊया। अजित पवार यांनी आज जे आहे शेतकऱ्यांसाठी जो पुरस्कार मेळावा आयोजित होता त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे। मुंबईला हा कार्यक्रम झाला, बऱ्याचशा घोषणासुद्धा याच्यामध्ये झाला आणि याच्यामध्ये म्हटलेलं आहे की 30 सप्टेंबरला जे आहे कापूस सोयाबीन अनुदान जमा होणार। चला तर बघूया। खरीप 2023 मध्ये आम्ही कापूस आणि सोयाबीन उत्पादकाला अर्थसहाय्य योजना जाहीर केली। प्रति हेक्टरी 5,000 रुपये आणि प्रति लाभार्थी 2 हेक्टर पर्यंत मर्यादा। आतापर्यंत खाते संख्या 96 लाख आहे। आमच्याकडे सगळ्या कागदपत्रांची पूर्तता होऊन आधार लिंकशी प्राप्त झालेले शेतकरी 68 लाख आहे। आज तुम्ही देशाच्या आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये आलेला 65 लाख शेतकऱ्यांना उद्या तुमच्या अकाउंटला डीबीटीला 2,500 कोटी रुपयाचं वाटप झालेलं असेल। हे देखील मी आजच्या निमित्तानं जाहीर करतो। हा पहिला टप्पा आहे। राहिलेला टप्पा देखील जशी जशी तुमची कागदपत्रांची पूर्तता होईल तसं तसं त्यांना पण त्या हिशोबाने त्यांचे पण रकमा या डीबीटीवर त्यांच्या अकाउंटला दिले जातील। त्याच्यात कुठल्याही प्रकारची दिरंगाई ही होऊन दिली जाणार नाही। माझी तुम्हाला विनंती आहे, कृषी मंत्री यांना त्यांनी धनंजयचं बारकाईने लक्ष असतं। यंदाच्या वर्षी पाऊस काळ झाल्यामुळं बऱ्याचशा ठिकाणी पिकं अडचणीत आली, तिथं बऱ्याचशा ठिकाणी जमिनी वाहून गेल्या, नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळं खरवडून गेल्या, काही ठिकाणी पिकं जास्त पाण्यामुळं कुजून त्याची रोपं गेली आणि पिकं पिवळी पडून ती खराब झाली। या सगळ्याच्या बद्दलचा पंचनामा घेऊन NDRF SDRFचे नॉर्म्स जरी काही असले तरी त्याच्यात शेतकऱ्याला मदत चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे अशा प्रकारचा निर्णय हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे आणि तेही पंचनामे करून त्याही माझ्या बळीराजाला कशी मदत करता येईल अशा प्रकार